नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। जर तुमच्या घरात उठसूट भांडण होत असेल तर हे करा काही उपाय। आपल्या काही चुकामुळे घरात वास्तुदोष वाढतो। या वास्तुदोषामुळे घरात नेहमी कलह राहतो। वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते। याचा घरातील व्यक्तीवर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो। या वास्तुदोषामुळे घरात नेहमी कलह राहतो। नेहमी आर्थिक समस्या घरात राहतात। दोषामुळे घरात नेहमी भांडणे होत राहतात किंवा कुटुंबातील व्यक्ती सतत आजारी पडतात। वास्तूतील काही उपाय केल्याने घरातील संकटे दूर होऊ शकतात। असे केल्याने घरात सुख शांती नांदते। वास्तुदोषांच्या समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरच्या मुख्य दरवाजावर काही उपाय करावे। घराची वास्तू नीट ठेवण्यासाठी दररोज सकाळी घरच्या देव्हाऱ्यात धूप जाळा। आणखी एक उपाय म्हणजे थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा। यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा। असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा राहते। घरात वारंवार भांडण होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवावा। कापूरच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात नेहमी शांती राहते। नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर काय करावे? तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका। नंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहून द्या। हा उपाय केल्याने घरात शांती राहते आणि नवरा बायकोमध्ये प्रेम वाढते। घरातील कलह दूर करण्यासाठी घर मालकाने पिंपळाच्या झाडाची सेवा करावी। घराजवळ पिंपळाचे रोप लावून त्याची काळजी घेतली पाहिजे। यामुळे घरातील सदस्यावर देवताची कृपा राहते। हे उपाय तुम्ही नक्की करून पहा। नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। आणि हे उपाय कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।